गो पटापटा घे, लोकांची लांग लागली आहे पाठीमागे बघ, एवढी लोक थांबली होती. पटापट गोळा कर. ते बघ काकीना सुद्धा जिलेबी आवडले आहेत. थँक्यू थँक्यू. माहिती आहे रोहित खातो वडापाव. हार्दिक पंड्याला आवडते करण जोहरची कॉफी. नमस्कार मित्रांनो, मी यश चव्हाण विश्वास करतो मायडू चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ केला आहे. तुम्ही मागच्या आपल्या 2 महिन्यामधला व्हिडिओ बघितला असाल, तुम्ही हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ म्हणजे पियुषच्या लग्नाचा. तर त्या लग्नामध्ये तो धडाकीचा कार्यकर्ता होता म्हणजे ओंकार नावकर. त्याचं आज लग्न आहे, तो लग्न बंधनात अडकतो आहे. तर त्याच्याच लग्नाला आपण चाललो होते म्हणजे पावशीच्या शांतादुर्गा हॉलमध्ये. तर तिथे त्याचं लग्न आहे. तर मुहूर्त आहे 1:11 मुहूर्त. आता वाजलेले आहेत बरोबर 12:30 वाजता. तर 12:30 वाजता आपण चाललेलो आहोत आणि त्याच्या लग्नाला बरेच आपले मित्रमंडळी 10वी मधले 12वी मध्ये सगळे मित्रमंडळी एकत्र जमणार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे मित्रमंडळींमधला आणि लग्नाचा व्हिडिओ होणार आहे. तर तुम्हाला आजचा हा लग्नाचा व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट लग्नाच्या हॉलला. चला. आपण बोलतो ते म्हणजे श्री शांतादुर्गा मंगल कार्यालयाकडे. हे बरोबर हॉल आहे तो म्हणजे नॅशनल हायवे 66 आणि अशा तऱ्हेने आपले सर्व जे मित्रमंडळी आहेत हळूहळू यायला लागलेले आहेत आणि ते गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात आता लग्न समारंभाला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी हॉल पूर्णपणे भरलेला आहे. या ठिकाणी इथे लग्नासाठी गर्दी सज्ज झालेला आहे. सिनेमॅटिकची जबाबदारी घेतात ते म्हणजे सागरने. त्या ठिकाणी इथे आपले जमलेले सगळे मित्रमंडळी
ओंकारचं लग्न इथे पार पडलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बरोबर आता 1:15 वाजलेला आहे. 1:15 वाजता इथे जेवणासाठी गर्दी जमलेली आहे आणि या ठिकाणी आपला जो ग्रुप आहे 10वी-12वीचा तो इथे एका साईडला बसला आहे. त्यानंतर इथे बाकीची मंडळी आहेत ते एका साईडला बसलेली आहे आणि खूप सुंदर असा इथे लग्न समारंभ पार पडलेला आहे. तर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे हॉलच्या वरती. लग्नामध्ये मॅडम सुद्धा आलेले आहेत. आपले मित्र शिवम आणि नितीन आपल्यासोबत आता म्हणजे तेजस आहे, रोहित आहे, त्यानंतर सिद्धेश आहे, त्यानंतर शैलेश आणि त्यानंतर पंकज आणि इथे जेवणासाठी बसलेले आहेत. आणि आपल्याबरोबर खास आहे तो म्हणजे अनिकेत भोगले खास आलाय कसालवरून लग्नासाठी. आणि आपण पुढे पाहूया कोण कोण आहेत ते या लग्नामध्ये आलेले. त्यानंतर आपल्यासोबत प्रथमेश आणि वहिनी. तर आपल्यासोबत आहेत ते म्हणजे आपल्या मैत्रिणी आणि मैत्रिणी सध्या रांगेत उभ्या आहेत कारण थोड्याशा पुऱ्या संपल्या आहेत त्यामुळे इथे वेटिंगमध्ये थांबलेले आहेत. आणि ती जी एक दुसरी आहे ना तिला जास्त भूक लागलेली आहे, तुम्हाला दाखवतो कोण आहे ती. ओ रत्नमाला काय केला? रत्नमाला आहे बघ ती जी आहे ना ती जास्त भूक लागली आहे तिला. आपला मित्र त्याने आपल्यासाठी एक ताट घेऊन आला त्याबद्दल त्याचे धन्यवाद. राणे साहेब नमस्कार. अरे त्यानंतर आपल्यासोबत आहे ते म्हणजे नाईक काकी आणि थोड्या वेळाने ह्या इथे जातील जेवण घेतील त्यानंतर पुढचा व्हिडिओ पाहूया. नंतर माझ्या हातची जी थाली आपण दिलेली शुभमने अंकिताने ओढून घेतलेली आहे त्याच्यामुळे मी पुन्हा घेणार नाही आहे ती थाळी. गो पटापटा घे, लोकांची लांग आणली आहे पाठीमागे बघ एवढी लोक थांबली होती, पटापट गोळा कर. थँक्यू रत्नमाला. तर जेवणामध्ये दाल तडका, बरड्याची भाजी, पुऱ्या, पापड, जिलेबी, सोलकडी आणि त्यानंतर आवडीचा पदार्थ म्हणजे उसळ आणि लोणचं. तर असा हा मेनू आहे जेवणाचा. आणि आपण बसलो ते म्हणजे शिवम राणे आणि त्याचा मित्र त्यांच्या टेबलवर इकडे. आणि इथे बाजूला इकडे मित्रमंडळी जमलेत. त्यानंतर इकडे आहेत, तिकडे आहेत, त्यानंतर इथे जे आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तिकडे सुद्धा आहेत. आणि चला आता आपण जेवूया. आणि आता जेवायला आले ते म्हणजे ओंकार, दुर्वेश, नमिश आणि सागर. आणि या ठिकाणी पियुष आई आणि वहिनी सुद्धा आहेत. आणि या ठिकाणी थोडंसं लेट झाल्यामुळे हे आत्ता बसलेत जेवायला. जेवण कसं रे? तर चला जेवण ह्यांना सुद्धा आवडलंय आणि आपण खाली जाऊ. ते बघ काकींना सुद्धा जिलेबी आवडले आहेत. थँक्यू. जो ओंकार बघेल तर त्याला सांगूया नक्की. तर अशा तऱ्हेने आता आपण खाली जाऊया आणि अहेर देऊया. चल श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. मम भार्या नामनः फोटो सेशन चालू आहे आणि आता अहेराचा इथे कार्यक्रम इथे चालू झालेला आहे. या साईडला लेडीज मंडळी इथे आलेत आणि त्या ठिकाणी मित्रमंडळी इथे जमलेले आहेत. कशा त्या बहुत झाल्याची मतलब धन्यवाद. माहिती
अशा तऱ्हेने परिचय करून दिलेला आहे. खूप छान वाटलं. आणि आता आपण फोटो सेशन करूया. अशा तऱ्हेने इथे अहेर देऊन झालेला आहे आणि आता आपण घरी निघतोय. शेवटची मित्रमंडळी म्हणजे शेवटची गँग आलेली आहे. बाकी सगळे घरी गेले आहेत आणि शेवटच्या मित्रमंडळींचा हा एक क्षण. आणि त्यानंतर इथे फोटोग्राफर मित्रमंडळी. गिफ्ट दिलेलं आहे ते इथे ओमकार फोडतोय. काय रे पूर्ण फोड अगरबत्तीचं पुढं आहे. फोड रे काय पण ते दाखव ना. अरे दाखव ना. असं काय करतो शिनाय. असं देत जाम देत गरीब काहीतरी करेल. ए ओळख करून दे. ए ओळख करून दे. मगाशी रवले. समारंभ पार पडलेला आहे आणि आपल्यासोबत आहे म्हणजे तो तारी. आणि तारी आपल्याला वाजवून दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे आता बँजो पार्टी चेंज झालेले आहेत. आपलेच मित्रमंडळी आहेत. तुम्ही हे ओळखता. आणि तारी स्टार्ट. म्हणजे गुलाबी साडी आणि आपल्याला वाजवणार तो म्हणजे तारी. नमस्कार मंडळी. आता आपण लग्न समारंभ मस्तपैकी पार पडलेला आहे आणि आपण लाडू घेऊन आपण घरी जातोय. आणि बरोबर 1 तासा 1.5 तासाने एक आपल्या ओंकारच्या घरी म्हणजे अणाव गावामध्ये तिथे वरात होणार आहे. आणि आपल्यासोबत जे मित्रमंडळी आहेत हे सगळे जे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आहेत ते आपल्यासोबत असणार आहेत. तर तिकडे जाऊया. वरातीचा पण व्हिडिओ करूया आणि त्यानंतर लॉग एंड करूया. तर चला तिकडे जाऊया. अशा तऱ्हेने आता वरातीला सुरुवात झालेली आहे ती म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिरकडून ते म्हणजे त्याच्या घरापर्यंत. इथे त्याचं घर आहे. आपण आता आहोत ते म्हणजे अणाव गावामध्ये. आणि बँजो चालू झालेला आहे आणि त्याच्या तालावर इथे मंडळी इथे नाचायला लागणार आहे तिकडे.
तो म्हणजे शैलेश ॲटम बॉम्ब लावताना तुका नाही ना लाव. हवेचा जोर जास्त असल्यामुळे 4 गाड्या इथे फेल गेलेल्या आहेत. अरे काय करतो. ओंकारचं घरी पोहोचलेली आहे इकडे आणि हे ओंकारचं इकडे घर आहे आणि इकडे त्याच्या घरातली सर्व मंडळी एकत्र होऊन इथे मराठीला नाचतायत. काय होय लवकर न घ्या पटापट चला. टॉवेल काढते चला घ्या दादू तुझं लवकर रुक्मिणीने केला पण श्रीकृष्णाना वरील ओंकार रावांसोबत आदर्श संसार करीन. रोहित खातो वडापाव. हार्दिक पंड्याला आवडते करण जोहरची कॉफी. वृषाली आहे माझ्यासाठी वर्ल्ड कप पेक्षा मोठी ट्रॉफी. हो उद्या पाहिजे होय. आता काय 2-3 काय करून ठेवलं होतं. नमस्कार मित्रांनो, तर फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितलं की आज आपल्या मित्राचं म्हणजेच ओंकार रावकरचं लग्न कार्य कशा प्रकारे पार पडलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्यानंतर ह्या आजच्या लग्न समारंभाला मित्रमंडळी जमलेले 10वी-12वी मध्ये त्यांना भेटून सुद्धा खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आपण गेलो ते म्हणजे ओंकारच्या घरी वरात होती. ती वरात आपल्या रामेश्वर मंदिराकडून ते त्यांच्या घरापर्यंत होती. ह्या लग्नाच्या वरातीला त्याचे नातेवाईक, आई वडील, सर्व मित्रमंडळी आणि त्यानंतर आम्ही सुद्धा खूप नाचलो. तर खूप बरं वाटलं. तुम्ही सर्व गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ चॅनल चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.